चला आज बरेच दिवस झाला बीचवर गेलो नाही, पाहुणे आले तर मी म्हटलं चला बीचवर घेऊन जाते. ते चालले होते आजच चालले होते. चला चला. आणि प्रीतम पण बोलले मम्मी या बीचवरती आपण जाऊ सगळेजण. तर आता सगळ्यात पहिले प्रियाला घेतली, पण प्रियाला काय बोलली प्रिया की मम्मी लवकर जाऊ, म्हणजे लवकर आपण येतो, लगेच सूर्य आता हे होतो ना, अंधार होतो, दिवस लवकर माळा होतो ना. हा त्याच्यामुळे म्हटले लवकर या. तर मी सांगितलं प्रियाला बाई मी जास्त काही घेत नाही, आपण बीचवरती काही मच्छी वगैरे घेऊ मस्त पैकी, फिश चिकन काहीतरी घेऊ, पण मी ज्वारीच्या भाकरी घेते, काही चपात्या बनवते आणि थोडी शेंगदाण्याची चटणी घेते. प्रिया बोलली मम्मी लवकर ये. तर वाजला 1:30. पटकन माझी राहिली शेंगदाण्याची चटणी फ्राय करायची. मला फ्राय तर आता लगेच फ्राय करते, कारण की कसं आहे आपलं संगती असलेलं बरं असतं थोडस. आणि नसलं तर बाहेरचं म्हणजे चपाती तांदळाची पण एवढी आवडत नाही मला. तिथं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भेटते. तुमच्यासाठी घेतल्या मी ज्वारीच्या भाकरी, माहितीये का? म्हटलं घेतलं तर मला वाटलं तिथे भेटन म्हणून म्हटलं. हा का नाही चला. माझे ड्रेस बरी आहे का? साधा शिकत यावं तुम्ही पण. आमचे जावई म्हटले व्यवस्थित या मस्त, दोघी सासू. आता कसं आहे आपले जावई आपल्या मुलासारखेच आहेत आणि एकदम फॅडले वाटतात दोन्ही जावई. खरंच देवाने मला खूप चांगले दिले, एवढे गोड दिले, भारी ना ते. सगळे फ्रीज पाहिजे तरच मजा. नाही तर मग जावायचं कसं राहतं, आपण चांगलं जावई एकाचं तोंड वाकडं तर मग इकडे ते आपण किती चांगले ते वाईट असले तर तसं होत नाही. त्यांचं मन म्हणजे कसं आपल्याला नाही चांगलं हे करणार, तोंडावर चांगलं एक मुलंच आहेत दोघं पण. खरंच दोघं मुलं. असं वाटतच नाही की ते आमचे का आमच्या मुली आमच्यात, असं वाटतंय दोन्ही आमच्याच मुलं. पण त्यांचं असं एकदम असं अजिबात माणसाला वाटत नाही आपण सासू येते. मम्मी मम्मी पप्पा पप्पा करते. मम्मी पप्पा. हा खरंच लय जीव प्रीतमचा, माझ्यात तितकाच, पप्पा तितका, आणि बॉबीचा पण खूप जीव आहे. असं नाही पण आता बॉबी चालत आहे आणि कोमलचं. आणि बॉबीची मम्मी पण आपल्या सगळे मिसळतात. मी तर म्हणते ना मैत्रिणीसारखेच तुम्ही असे राहत. मैत्रिणीसारखं कधीच राहत नाही आम्ही, मैत्रिणीसारखंच राहतो दोघी जणी, कधी पण लगे असं कधीच नाही. आणि कोमलची आणि बॉबीचा पप्पा पण माझ्या सगळं एकदम फ्री. तुम्हाला माहिती नाही ते पण भाऊचं जास्त येणं चाललं पण फ्री जेवढ्या पुरतं तेवढं चांगले आहेत, पण व्यवस्थित आहे. म्हणजे असं जास्त तर आमचा हे नाही ना, जास्त येत नाही, ते कामाचे आणि बिजी असतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे कोमल आता 7-8 दिवस झाले एवढे व्हिडिओ कॉल असते कोकोला आणि किट्टूला. फक्त कोकोला दाखव, किट्टूला दाखव, कोकोला दाखव, किट्टूला दाखव. रात्रीचे 12 वाजले तरी त्या दोघांना दाखव मला, तर तिला बरं वाटते. असं झालंय. लांब गेली दोघांत लय जीव, लहान दोन्ही बाळा आहेत तितकाच जीव. असं झालंय. कोकोला बोलते तुला काय घेऊन येऊ, किट्टूला बोलते तुला काय घेऊन येऊ. एवढं वजन कसं काय आणता? चला चला मला काय आणायचं ते. प्रिया बाहेर निघाल आणि मला ओरडत, कारण की तिला भूक लागली असं. पटकन शेंगदाण्याची चटणी, लवकर या तुम्ही, शेंगदाण्याची पटकन चटणी फ्राय करते, लवकर या. पण मग इतकी घाई असते का घरचंच पाहिजे असं आहे ना. घरचं पाहिजे म्हणून आता घरचं नको तर बाहेर. चटणीची फ्राय करायची काहीच नाही राहिलं ना. आठवण बघा भाकरी, ज्वारीच्या एवढ्या चपात्या, 6-7 चपात्या. भरपूर झालं ना. मग असं घेतल्याशिवाय बाहेर नाही निघायचं. बरोबर असं आहे आम्हाला. मग फिरायला जायचं तर मग कधीतरी असं वाटतं ना फ्री निघावा, बाहेरचं खावा. मला पण नाही आळस येतो. तू घे ना, मग तुला काय म्हणतो. तुम्हाला करूनच द्यावं लागतं ना, असं नाही ना. तुला काय घ्यायचं घे तिथं. मी कशाला घेऊ, माझा इथं नाही वेळ गेला माझा. आणि तुला खायचं तर खाय, म्हणजे कामासाठी मी बोलत होते, मला नव्हतं करायचं त्याच्यामुळे. तुमचं बोलणं की तिथं काय घ्यायचंय खा, तसं नव्हतं माझं. मी मना नाही करत कोणाला, जे खायचं ते खा. माझं तसं नव्हतं. माझं असं होतं की मला आज नव्हतं बनवायचं, मला वाटलं होतं डायरेक्ट बीचवरच खावं, असं होतं माझं. पण ते कसं आहे माहिती का, तिथं ज्वारीची भाकरी आणि चपाती वगैरे काही नाही, ते तांदळाच्या भाकरी काय म्हणतात. काय येतं दुबईला तुम्हाला ज्वारीची भाकर नाही, भाकर बांधून घ्यावं लागेल तिकडे बाजरीच्या. किती दिवस चालतील? 2-4 दिवस बघा. तेल पण नाही झालं अजून. मला वाटलं मी तळलेच काढून चटणी, मला आठवत तेल लयच नाही. तिला माहित नाही काय माहित नाही. बबलीचा मला लय टेन्शन आहे ना, मला एवढं टेन्शन आहे. मला वाटलं ते तळत नाही ना. मग हे केलं, काढून घेतलं ठेवलं. मी ड्रेस चेंज करायला गेली. ड्रेस असल्या मग हे नाही करता येत, सर्व रेसिपी दाखवायची. हा बाई, हा. पण काय असतं त्या डब्बा. चला आता मी बांधतो, निघतो.
चला भेटू खाली. भेटू बाबा. अजून बाबा नाही आले ना. किती लेट होतात बाबा मला नाही माहिती. केवढे आई लेट झाले म्हणून रडू नको. येतात बाबा लगेच. रडायचे काय काम नाही तुझं, समजलं का. फोन करू बाबाला लगेच. आई आई पाहिलं की बाबा येत नाही तर लगेच रडायला चालू केलं. बरोबर थांब आता येतात लगेच. आले की मी तुला दाखवते. हा रडत होता बाबा कधी येतोय माझा, बाबा कुठे कधी येतोय असं बोलत होता. हा विचारा त्याला. चला लय लवकर आले हो आतमधून. आम्ही खाली अर्धा तास झाला बसून. बाजू बसला होता लगेच माझ्याकडे आला. का बरं का बरं आला इकडे. ऊन लागतं बाबाकडे. माग मज्जा येते है ना रे. मागा कशी मज्जा येते. माग मज्जा येते. मागे मज्जा येते का. अरे बापरे छान. मागे कशी मजा येते. डिशू बापरे बाप. दादा असं नाही रे दादा. असं डिशिम नाही करत दादा. पाहिलं का असं मारताय लगेच हे करते. आता चाललो आपण आत्तूच्या घरी. आता माही अरे माही जायत. अरे माही रे माझा तो. आता तुझ्यासाठी हिरूच बोलावं लागेल. प्रीतमला सांगते याला एकदा शिकवा माही बोलायचं. नाव ठेवलंय त्याचं. बरं 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 चालेल 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 बाबा चल. इरू इरू कडे जायचं. चाल. इरू का बिरू. बिरू हिरू हिरू हिरू. चल माझी आजीकडे येते. चला कोणाकडे कोकू. हे कोक्या आले ले 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 आले ले 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 ले. मोबाईल पडला बघ. कोकू ओके. चला 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 आपल्याला जा. माही माही माहेर माहेर माहेर. अगं बोल लागे दादा माही. आता काय राहिलं. का बरं पप्पाला काय म्हणतो. माझ्या पप्पा जाऊ दे थोडस घ्यायला. मोबाईल का नाही बाळाला. ओके चल रे. पप्पा जाऊ का रे तुझ्या पप्पा. अगं रात्री आपण जेवत होतो ना त्याच्या जो सांभाळा नाही का दिला आपण विशाल जवळ म्हणून ते बोलते आता पप्पा जाऊ दे. त्याच्या ज्ञानात असतंय सगळं. असं झालंय. तर चला आता मस्त आपण जेवू फिश वगैरे खाऊ. प्रीतम तिकडेच आहे का सगळं आमचं तयारी करायला गेले. बोलले पहिले मी तयारी करून ठेवतो तिकडे ऑर्डर वगैरे देऊन ठेवतो तुम्ही या असं बोलले. तर चला आता आम्ही जातो. वाट बघतात वगैरे दादा माझ्याजवळ आतापर्यंत टकला बोलत होता ना. आता म्हणतो आलेले केस आलेले आलेले केस आलेले बाळाला. अहो आता प्रीतम आले. प्रीतम ठीक आहे आले बा. त्याला कॅमेरा धरायला ऐका मला आहे ना एक आजार झालाय. आजार असा आहे की मी ज्याचा मोबाईल धरल त्याला ताप येईल. बरं मोबाईल धरायचा म्हणजे आमचा मोबाईल धरायचा नाही असं स्पष्ट. मला आजार आहे. मला काय अडचण मी धरतो पण ताप आल्यावर माझ्या नावाने खेळणे पडायचे. मोबाईल धरल्यानंतर मोबाईल तुम्ही धरा. आमचे रील काढा. नाही माझ्या मोबाईल स्टोरेज संपेल. माझ्या मोबाईल स्टोरेज संपेल. काय करा तुमचा आमचा मोबाईल धरला मला कळालंच नाही प्रॉब्लेम. जाऊ द्या. अहो मी आजारी आहे. मला असं वाटतं माझ्या सासवा माझ्यामुळे आजारी नाही पडावे. अरे बापरे तुम्हालाच भारी धरता येतोय आमचा कॅमेरा. द्या मग आता तुम्ही घ्या बघ जबाबदारी द्या माझ्याकडे. किती शांत बसले बाई. ते पुढे माझ्या त्याला असं झालं पहिले नवीन आणलं घालायला तेच घातले नाही त्याला. तो लय भारी मजा घेतोय. पिलायला बबड्याला लय मजा घेते माझ्या मामा. मजा घेऊ राहिला. आणि ती दुसरी मामा पा दुसरी मामा माती. त्याला माती भेटत नाही ना. त्याची खेळायची दिवस फ्लॅट माती नाही भेटत लेकराला. त्याला खेळायची दिवस आहेत माझ्या मामाचे आणि माझ्या अश्वाला. चला प्रथम आमची एकतरी रील अशी काढा की व्हायरल व्हायला पाहिजे. बापरे खरंच मम्मीला तुम्हीच व्हायरल करून टाका. रील काढायची गरज नाही. खरंच मम्मीला कधीतरी व्हायरल करा. कधीतरी करा व्हायरल. ऑलरेडी व्हायरल आहे. मीच व्हायरल नाही. बरोबर सासूंना पण व्हायरल करून टाका. खरे करून टाका. खरंच मम्मीची अशी रील काढा अशी की व्हायरल झाली पाहिजे. झाली व्हायरल. ठीक आहे चला. आजच काढा. आजचं मुहूर्त ठरवून. माझ्या आजीला काहीच येत नाही रील काढता चांगली. पप्पा तुम्ही काढून द्या म्हणा चांगली रील.
चला. माझ्या आजीला काय नाही येत करत काय करत पाहिलं का त्याला असं घर घर बनवायचंय कधीच. हा हा असं बनवायचंय. बनवा घर. हा बनवा माझ्या बाळ. का बनवतो दादा? कोणासाठी? तुझ्यासाठी. अरे तुझ्यासाठी लय मोठा आई बनवणार आहे घर. तू पण बनवतो एक माझ्यासाठी. बरं बरं बनवा. कुठलं गाणं आहे? बोला बोला कुठलं गाणं आहे? काहीच कळलं ना आम्हाला. बोला कुठलं गाणं आहे दादा? दादा कुठलं गाणं आहे? दादाला बीचवर आवडलं गे बाई. हा दर्द बरं गाणं आहे. बोला 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 अजून एक गाणं. अजून एक बोला 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 एक गाणं. हा बोला. किटू दादाला बोलून दाखवा. किटू दादा माती माती खेळतोय मस्त. नाही नाही काळे काळे किसन माझ्या बाईची. हा बोला गाणं. काय पाहिजे? आज झोपला तू. आज झोपला. जा याला पाणी दाखवा किती जवळ आले. किटूला पाणी दाखवायचं का? किती जवळ आहे आता दाखवा. चला आम्ही जातो आता. तिकडे जातो. हा किटूला घेऊन. हा पाण्यात नका जाऊ नाही. फिश खातो. हा खा मजा मस्त. तिटा कलेजी बोंबील फ्राय. तिटा कलेजी. आता बबली बाळाला फीड करते. तिकडे गेली गाडीमध्ये येते प्रीतम पण. आणि मस्त किट्टू खाणार आहे आता. बघा काय काय ती तिटा कलेजी खूप टेस्टी आणि बोंबील फ्राय. चला किट्टू चालू कर बस. बीचवर येऊन आम्ही डायरेक्ट इकडे चालू. कारण की पहिल्यांदा पिलू माझ्या आईच्या ऑफिसला आलं काय दादा? पहिल्यांदा आलं काय दादा? म्हणजे शोन पहिली बार आल्या. आत्या गाडी वळवती आतून. आणि मग माझं बाळ पहिली बार आलंय आईच्या ऑफिसला. पहिली बार आले बाबा माझी. काय पाहिजे? कशा वाटतंय आईच्या ऑफिस? कशा वाटतंय मामा? कशा वाटतंय? आवडलं माझ्या बाईला. माझ्या मम्माला आवडलं. दादा चप्पल नाही घातली तू. दादा तू चप्पल नाही घातली. चला बबली ते आले आता. या 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 या. खूप रात्र झाली. बीच वरून थकून आलो. सगळं इकडे चालू. वाव किती सुंदर ड्रेस दिसतो ग माझ्या बाळाला. दिसतोय ना? लयच भारी दिसतोय. लावते लावते या. चला आवाज पहिल्यांदाच आला. हा मग बोलली बाळ माझं पहिल्यांदाच आलं ऑफिसला. बोलली मी सगळ्यांना.